रयत शिक्षण संस्थेचे SSGM महाविद्यालय कोपरगाव, इयत्ता 12वी, विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक हाडोळे SP आपलं या भागामध्ये स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या 12वीच्या 6व्या आणि शेवटच्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. या प्रकरणाच्या पहिल्या भागाला आपण आता सुरुवात करत आहोत. आज जगातील कोणत्याही देशाचा आपण जर विचार केला तर कोणताही देश स्वयंपूर्ण आपल्याला दिसत नाही. प्रत्येक देशाला दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागते किंवा दुसऱ्या देशाशी त्याचा संबंध हा येत असतो. याला भारत देखील अपवाद नाहीये. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत भारताचा इतर अनेक देशांशी संबंध आलेला आपल्याला दिसून येतो. आता भारताच्या परराष्ट्र धोरणाची आपण या ठिकाणी पार्श्वभूमी पाहणार आहोत. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उगम हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झालेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण व विकास बँक यांची निर्मिती ज्या ब्रेटन वुड्स परिषदेत झाली, त्या परिषदेत भारत हा सहभागी झालेला होता. तसेच संयुक्त राष्ट्राच्या सनदेला अंतिम स्वरूप ज्या सॅन फ्रान्सिस्को परिषदेमध्ये दिलेले होते, त्याही परिषदेमध्ये भारताने सहभाग घेतलेला होता. 7 सप्टेंबर 1946 रोजी केलेल्या भाषणामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी परराष्ट्र धोरणाची रूपरेषा स्पष्ट केलेली आहे, ज्यांच्यामुळे भूतकाळात जागतिक युद्ध झाली आणि जे भविष्यात मोठ्या विनाशास कारणीभूत ठरतील अशा परस्पर विरोधी लष्करी करारांच्या आणि गटांच्या राजकारणापासून दूर राहणे, इंग्लंड, अमेरिका आणि सोव्हिएट रशिया त्याचबरोबर चीन यांच्यासोबत मैत्री ठेवणे, आशिया खंडातील भारताच्या स्थानाबद्दल ते म्हणतात, आम्ही आशियाई आहोत आणि आशियातील लोक आम्हाला इतरांपेक्षा जास्त जवळचे आहेत. भारताचे स्थान पश्चिम आणि दक्षिण आणि आग्नेय आशियासाठी महत्वाचे आहेत, अशा पद्धतीचे मत पंडित नेहरू यांनी ऑल इंडिया रेडिओवरून झालेल्या भाषणामध्ये व्यक्त केलेले होते. आता भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आपण जर भारताच्या राज्यघटनेच्या 4थ्या भागामध्ये कलम 51 मध्ये जर बारकाईने त्याचा अभ्यास केला तर भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट त्यातून दिसून येतात. भारताच्या परराष्ट्र धोरणाचं पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे देशाचे सार्वभौमत्व आणि एकता यांचे संरक्षण करणे. कारण आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये सार्वभौमत्वाशी आणि एकात्मतेशी तडजोड करत नाही. सार्वभौमत्व याचा अर्थ श्रेष्ठत्व. भारत देश हा अंतर्गत राज्यकारभाराच्या बाबतीमध्ये पूर्णपणे भारताला स्वातंत्र्य आहे. कोणत्याही देशाचा भारताच्या अंतर्गत राज्यकारभारामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. तसेच परराष्ट्र धोरण ठरवत असताना किंवा इतर देशांबरोबरचे संबंध ठरवत असताना भारत कोणत्याही दबावाला बळी न पडता आपलं धोरण स्वतः तयार करतो आणि त्यानुसार देशाची वाटचाल ही सुरू असते. त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मतेचं जतन हे भारतामध्ये केलेले आपल्याला दिसून येते. कारण भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विविधता आहे आणि या विविधतेतून एकता निर्माण करण्याचं काम हे केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे की आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना देणे. देशाची प्रगती करत असताना आर्थिक वृद्धीला प्राधान्य दिले पाहिजे. कारण देशाची जर आर्थिक वृद्धी झाली तरच त्या ठिकाणी देशाचा विकास होऊ शकतो आणि म्हणून भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना ही देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तिसऱ्या मुद्द्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करणे हा मुद्दा समाविष्ट करण्यात आलेला आहे. कारण राष्ट्रीय सुरक्षा असेल तरच देश हा निश्चित आणि नियोजनबद्ध रीतीने देशाची प्रगती होऊ शकते आणि म्हणून राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलेले आहे.
त्याचबरोबर चौथ्या मुद्द्यामध्ये शेजारी देशांबरोबर भारताचे जे संबंध आहेत ते मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा त्यातून प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो. कारण शेजारी देशांबरोबर जर मैत्रीपूर्ण संबंध असतील तर देशाची प्रगती ही झपाट्याने होऊ शकते आणि म्हणूनच मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यावर विशेष अशा पद्धतीनं भर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पाचव्या मुद्द्यामध्ये क्षेत्रीय गटांबरोबर संबंध हे बळकट करण्याच्या संदर्भामध्ये विशेष जोर देण्यात आलेला आहे. त्यामध्ये आसियान किंवा युरोपियन युनियन अशा पद्धतीचे जे क्षेत्रीय गट आहे किंवा ज्या क्षेत्रीय संघटना आहेत त्यांच्याबरोबर भारताचे संबंध हे निश्चितपणे बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर सार्क सारखी परिषद असेल, या परिषदेच्या जे मित्र देश आहे त्यांच्याबरोबरचे संबंध जे आहेत ते सुद्धा बळकट करण्याचा प्रयत्न हा त्यातून केलेला आहे. त्याचबरोबर सहाव्या मुद्द्यामध्ये हिंदी महासागर क्षेत्र आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची भूमिका ही पार पाडण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट समोर ठेवून त्या दिशेने देशाची वाटचाल ही सतत सुरू आहे. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे. या तत्वांमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्वे नेहमीच ही राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक राहिलेली आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की राज्याची सार्वभौम समानता. कारण परराष्ट्र धोरण आखत असताना प्रत्येक राज्य हे सार्वभौम आहे, एक स्वतंत्र राज्य आहे, अशा पद्धतीचं तत्व हे परराष्ट्र धोरणामध्ये मान्य करण्यात आलेले आहे. एखादा देश आकाराने लहान असो किंवा मोठा असो, प्रगत असो, विकसनशील असो किंवा विकसित असो, सर्व देशांना परराष्ट्र धोरणामध्ये समानता जी आहे ती राखण्याच्या संदर्भातून महत्वाचा या ठिकाणी मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे. दुसरा मुद्दा आहे की सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर राखणे. म्हणजे परराष्ट्र धोरण ठरवत असताना प्रत्येक देश हा सार्वभौम आहे आणि त्याच्या प्रादेशिक एकात्मतेचा आदर हा भारताने नेहमीच केलेला आहे आणि म्हणून प्रादेशिक एकात्मता हा घटक देखील महत्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर इतर राज्यांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप न करणे अशा पद्धतीचं परराष्ट्र धोरणाचं तत्व हे भारतानं तयार केलेले आहे. कारण अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप केल्यास त्यातून संघर्ष हा निर्माण होऊ शकतो आणि देशाच्या प्रगतीमध्ये अडथळा त्यातून निर्माण होऊ शकतो आणि म्हणून इतर राष्ट्रांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप न करण्याचं तत्व हे भारतानं निश्चित केलेले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कायद्यांचा सन्मान करणं, देशादेशातले जे संबंध असतात ते सलोख्याचे राहणं आणि कायद्याच्या आधारे त्या देशांचे जे संबंध आहे त्याला आकार देण्याचा प्रयत्न हा केलेला आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा सन्मान केल्यामुळे जगामध्ये शांतता जी आहे ती निर्माण होऊ शकते आणि म्हणून अशा कायद्यांचा सन्मान हा करणं भारताचं परराष्ट्र धोरणाचं तत्व आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये भारताने नेहमी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. ज्या विविध देशांच्या बैठका होतात, ज्या परिषदा आयोजित केल्या जातात, या परिषदेमध्ये भारताने नेहमीच सक्रिय सहभाग घेतलेला आपल्याला दिसून येतो. आणि शेवटचा मुद्दा यामधला आहे की तो म्हणजे शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विवादांचे शांततामय मार्गाने निराकरण करणे यावर भारताचा विश्वास आहे. कारण शांततामय सहजीवन जे आहे ते अत्यंत महत्वाचे आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये काही वेळेस जर वाद निर्माण झाला तर असा वाद जो आहे तो शांततामय मार्गाने त्यातून मार्ग काढणे निश्चित स्वरूपाचे देशाच्या दृष्टिकोनातून फायद्याचे असते आणि म्हणून यावर भारताने विश्वास ठेवलेला आहे. यानंतर या प्रकरणातला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अलिप्ततावाद. आता अलिप्ततावाद हा शब्द जो आहे तो सर्वप्रथम पंडित नेहरूंनी 1954 मध्ये
कोलंबियातील एका भाषणामध्ये केलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात लष्करी स्वरूपाच्या व गटातटाच्या राजकारणापासून अलिप्त राहणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्वाचे असे वैशिष्ट्य आहे. अलिप्ततावाद हा या संदर्भामध्ये इतर देशांच्या लष्करी गटांमध्ये सहभागी जे आहे ते होऊ नये अशा पद्धतीचे मत भारताने व्यक्त केलेले आहे. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्याबरोबर आपापले प्रभाव क्षेत्र विस्तारण्याचा प्रयत्न जे आहे हे दोन देश करत होते. या दोन्ही महासत्तांपैकी कोणत्याही एका गटाचे नेतृत्व लष्करी कराराचा भाग होण्यास भारताने नकार दिलेला आहे. त्यातूनच अलिप्ततावादाचा मार्ग भारताने निवडलेला आहे. दोन्ही महासत्तांपासून समान अंतरावर राहण्याचे धोरण भारताने त्याचा अवलंब केलेला आहे. त्यालाच अलिप्ततावाद देखील म्हणता येईल. शीतयुद्ध संपल्यानंतर अलिप्ततावादाच्या संकल्पनेबद्दल जे प्रश्न उपस्थित राहिले, परंतु भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि शांततेचा मार्ग हे मूलभूत मुद्दे आजही अस्तित्वात असलेले आपणास दिसून येतात. आता भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे या धोरणाला प्रभावित करणारे काही घटक आहेत. म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकणारे जे घटक आहेत या मुद्द्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भौगोलिक घटक. भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देणारा हा सर्वात महत्वाचा आणि स्थिर अशा स्वरूपाचा घटक आहे. म्हणजेच हा घटक जो आहे तो बदल त्यामध्ये होत नाहीये, कारण भौगोलिक स्थिती जी आहे ती देशाची नेहमी एकसारखीच राहत असते. आणि म्हणून असा महत्वाचा आणि स्थिर अशा स्वरूपाचा हा घटक असलेला आपणास दिसून येतो. विस्तीर्ण भूप्रदेश आणि उत्तुंग हिमालयाने नेहमीच भारताचे संरक्षण केलेले आहे. दक्षिण भारताची मोठी किनारपट्टी, अंदमान निकोबार, लक्षद्वीप बेटे तसेच उत्तर आणि ईशान्येकडील हिमालय पर्वतरांगा यांनी भारताच्या परराष्ट्र आणि सुरक्षा विषयक धोरण दृष्टिकोनाला आकार दिलेला आहे. संपूर्ण उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे चीन सारखा देश असणे याचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला आपणास दिसून येतो. दक्षिण आशियात सर्व शेजारी राष्ट्रांची भारताबरोबर सीमा आहे. या भौगोलिक परिस्थितीचा परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला दिसून येतो. दुसरा घटक आहे तो म्हणजे ऐतिहासिक घटक. आता भारताच्या परराष्ट्र धोरणावर ऐतिहासिक घटकांचा प्रभाव असलेला आपणास दिसून येतो. यामध्ये शांतता आणि सहजीवन या पारंपरिक मूल्यांचा समावेश होताना दिसतो. पश्चिम, मध्य आणि आग्नेय आशियातील देशांबरोबर ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधाचा परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात वसाहतवाद तसेच वर्णभेदाला विरोध यासारखी मूल्य अंतर्भूत करण्यात आलेली आहे. वर्णभेदाच्या दृष्टिकोनातून आपल्या भारताचे जे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्याचबरोबर नेल्सन मंडेलांचे कार्य देखील वर्णभेदाच्या दृष्टिकोनातून विशेष महत्वाचे असलेले आपणास दिसून येते. आणि म्हणून वर्णभेद आणि वसाहतवाद यांचा वाईट अनुभव भारताला आल्यामुळे या दोन गोष्टींपासून भारताने नेहमी अलिप्त राहण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. त्याचबरोबर तिसरा घटक आहे तो म्हणजे आर्थिक घटक. वसाहतीच्या काळापासून चालत आलेल्या गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर येण्याची भारताची तीव्र इच्छा आहे. त्याचबरोबर विना अट आर्थिक मदत करणे, आयात पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्रांचे महत्त्व यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला दिसून येतो. त्याचबरोबर 1991 नंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या धोरणाचा अवलंब केल्यानंतर
भारताच्या परराष्ट्र धोरणात अनेक मूलभूत बदल घडून आलेले आहेत. म्हणजेच 1991 नंतर जे LPGचं युग आपण ज्याला म्हणतो, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, याचा मोठा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर झालेला आपणास दिसून येतो. त्याचबरोबर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय घटक. शासनाचे कार्यकारी मंडळ भारताचे परराष्ट्र धोरण बनविण्यात व राबविण्यात महत्वाची भूमिका बजावते. पंडित जवाहरलाल नेहरू पासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व प्रधानमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण घडविण्यात महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. संसद ही परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात जागल्याची किंवा वॉच डॉगची भूमिका पार पाडताना दिसून येते. तसेच परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचाही परराष्ट्र धोरण घडविण्यात महत्वपूर्ण वाटा असलेला आपणास दिसून येतो. त्याचबरोबर पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय घटक. यामध्ये शीतयुद्धाच्या काळापासून द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा तसेच क्षेत्रीय व्यवस्थांचाही प्रभाव भारताच्या परराष्ट्र धोरणावर पडलेला आहे. शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल झालेले आहे. आपल्याला माहिती आहे की अमेरिका आणि सोव्हिएट युनियन यांच्यामध्ये जे शीतयुद्ध निर्माण झाले होते त्याचा परिणाम हा भारताच्या परराष्ट्र धोरणावर आहे. शीतयुद्धोत्तर काळातील भारत अमेरिका दरम्यानचा संवाद, 1960च्या दशकानंतर चीन पाकिस्तान यांच्यातील संवाद आणि 1990 नंतर रशिया आणि चीन यांच्यातील सुधारलेले संबंध हे भारताच्या परराष्ट्र धोरणावर फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करताना दिसून येतात. अशा प्रकारे भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे जे घटक आहे त्यांचा आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो आपण नंतर अभ्यासू. धन्यवाद.